आज आपण बघणार आहोत अँगल अँड इट्स मेजरमेंटमधील एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 12. One angle of a quadrilateral has measure 2 pi upon 5 radian and the measures of other three angles are in the ratio 2:3:4. Find their measures in degree and radian. आधी आपण क्वेश्चन अंडरस्टँड करून घेऊयात. अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर. एक अँगल दिलेला आहे, त्याचे मेजर दिलेले 2 पाय अपॉन 5 हा रॅडियनमध्ये दिलेला आहे. अँड जे रिमेनिंग 3 अँगल्स जे आहेत त्यांचे आपल्याला मेजरमेंट्स दिलेले आहेत रेशोमध्ये 2:3:4. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. बघा आता गिवन काय आपल्याला, क्वाड्रिलॅटरलचा एक मेजर दिलेला आहे आपल्याला, एक अँगल दिलेला आहे. आपण आधी एक क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करूयात ABCD. इन क्वाड्रिलॅटरल ABCD जो हा फर्स्टवाला अँगल दिलेला आहे त्याला आपण अँगल ए कन्सिडर करूयात. हा गिवन आहे आपल्याला 2 पाय अपॉन 5 रॅडियन. आता इथे हा रॅडियनमध्ये दिलेला आहे, लगेच आपण याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. 2 पाय अपॉन 5 इंटू radian to degree conversion multiply by 180 upon pi. This pi and this pi get cancelled. 5 ones are 5, 5 3s are 15, carry 3, 5 6 are 30 and 36 into 2 हा मिळेल आपल्याला 72 डिग्री. एक अँगल तर आपल्याला मिळून गेला. आता नेक्स्ट काय दिलेले आहे, मेजर्स ऑफ अदर 3 angles are in the ratio 2:3:4. नेक्स्ट बघा, मेजर्स ऑफ अदर 3 angles are in the ratio, यांचा रेशो दिलेला आहे, तो काय आहे, इथे अँड म्हणूयात आपण. अँड अँगल B S2 अँगल C S2 अँगल D. हे 3 अँगल्स जे दिलेले आहेत ते 2:3:4 हे 3 अँगल्स दिलेले आहेत. आता ह्याच्यासाठी आपण एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करू शकतो. लेट कॉमन मल्टिपल Vx. आपण तो x कन्सिडर करूयात. देअरफॉर अँगल B मिळेल 2x, अँगल C आपल्याला मिळेल 3x अँड अँगल D मिळेल 4x. बघा आता इथे आपल्याला अँगल A मिळालेला आहे 72 डिग्री, अँगल B, अँगल C अँड अँगल D हे तिन्ही आपल्याला मिळाले 2x, 3x अँड 4x. मग आता हा जो क्वाड्रिलॅटरल जो दिलेला आहे त्याच्या जर चारही अँगल्सची ॲडिशन केली तर ती आपल्याला काय मिळते 360 डिग्री. मग इन क्वाड्रिलॅटरल ABCD आपण त्याच्या चारही अँगल्सची ॲडिशन बघूयात. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D हे मिळते आपल्याला 360 डिग्री. अँगल A मिळाला आपल्याला 72 डिग्री प्लस अँगल B आहे 2x प्लस अँगल C 3x प्लस हा अँगल D जो मिळाला आहे तो आहे 4x. याची ॲडिशन असते 360 डिग्री. 2x प्लस 3x
5x, 5x प्लस 4x 9x, या तिन्हींची ॲडिशन मिळेल 9x. देअरफॉर 72 डिग्री प्लस 9x, राईट हँड साईडला 360 डिग्री ॲज इट इज. देअरफॉर हा 9x जो आहे तो लेफ्ट हँड साईडला ॲज इट इज घेऊयात. राईट हँड साईडला 360 डिग्री. हा 72 जो आहे तो लेफ्ट हँड साईडला प्लस आहे, राईट हँड साईडला -72 डिग्री. अँड देअरफॉर 9x इक्वल्स 360 डिग्री मायनस 72 डिग्री, हा मिळेल आपल्याला 288 डिग्री. अँड देअरफॉर x काय मिळेल आपल्याला 288/9. 9 याला डिवाइड करूयात आपण. 9 1 सर 9, 9 3 जार 27, 1 कॅरी, 9 2 जार 18. अँड देअरफॉर x इज इक्वल्स टू 32. Therefore angle B मिळेल आपल्याला 2x, which is equals to 2 into x ची व्हॅल्यू 32 डिग्री. 32 into 2 64 डिग्री. अँगल C मिळेल 3x, 3 into x ची व्हॅल्यू 32 डिग्री, हा मिळेल आपल्याला 96 डिग्री. अँड अँगल D मिळेल आपल्याला 4x, 4 into 32 डिग्री, आणि हा मिळेल आपल्याला 128 डिग्री. हे 3 अँगल जे आहेत ते आपल्याला मिळाले डिग्रीमध्ये. आपण ह्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करूयात. देअरफॉर अँगल B इक्वल्स 64 डिग्री, विच इज इक्वल्स टू 64 into डिग्री टू रॅडियन कन्वर्जन मल्टिप्लाय बाय π/180, हा मिळतो आपल्याला रॅडियनमध्ये. इज इक्वल्स टू, बघा आता इथे आपण कितीने मल्टिप्लाय करू, इज इक्वल्स टू इथे आपण 2 ने डिवाइड करूयात. 2 3 जार 6, 2 2 जार 4, 2 9 जार 80, 2 0 0. अगेन 2 ने डिवाइड करूयात. 16 आणि इथे मिळतील 45. इथे काय मिळालं आपल्याला, 16 आणि 45 ला अजून डिवाइड होतं का, नाही होत. 16 पाय डिवायडेड बाय 45, हा मिळाला आपल्याला रॅडियनमध्ये. देन अँगल C बघूयात. हा मिळालेला आपल्याला इथे 96 डिग्री. डिग्री टू रॅडियन कन्वर्जन 96 into मल्टिप्लाय बाय π/180, हा मिळतो आपल्याला रॅडियनमध्ये. अगेन 2 ने डिवाइड करूयात. 2 4 जार 8, 1 कॅरी, 2 8 जार 16, इथे मिळेल 90. अगेन 2 ने डिवाइड करूयात. 2 2 जार 4, 2 4 जार 8, इथे मिळेल 45. अगेन 3 ने डिवाइड करूयात. 8, 3 1 जार 3, 3 5 जार 15. आपल्याला इथे मिळाला 8π/15, हा मिळाला आपल्याला रॅडियनमध्ये. अँड लास्ट वन
अँगल डी हा मिळेल आपल्याला 128 डिग्री 128 इंटू डिग्री टू रेडियन कन्वर्जन मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. 4 ने डिवाइड करूयात. 4 3 जार 12 4 2 जार 8. इथे मिळेल 45 4 जार 180. अगेन डिवाइड होतं का? नाही. 32 पाय अपॉन 45 रेडियन. बघा आता आपल्याला अँगल ए जो आहे तो इथे रॅडियनमध्ये दिलेला होता. तो रॅडियनचा आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेतला. अँगल बी सी डी आपल्याला रेशोमध्ये दिलेले होते, त्याच्यासाठी आपण एक कॉमन मल्टिपल कन्सिडर केला. इथे क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगल्सची ॲडिशन जी आहे ती 360 डिग्री मिळते. ह्याच्यामध्ये ए बी सी डीच्या व्हॅल्यूज पुट करून आपण आधी एक्स फाइंड आउट केला. मिळालेली एक्सची व्हॅल्यू आपण अँगल बी, अँगल सी अँड अँगल डीमध्ये टाकली आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल बी सी डी मिळाले डिग्रीमध्ये. अगेन आपण त्याचं डिग्री टू रेडियन कन्वर्जन केलं अँड दिस इज आवर सोल्युशन. इथे आपला क्वेश्चन नंबर 12 कंप्लीट होतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत आपला चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.